तर नमस्कार मंडळी, मी आपला बीडचा सतीश आणि आज मी आलेलो आहे जुन्नर तालुक्यामधील शिवनेरी या किल्ल्यावरती. आणि याच किल्ल्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. 2026ला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि आज माझ्यासोबत ट्रेकला आहे माझी वाईफ वर्षा. आणि 2026चा आमचा पहिला ट्रेक आहे आणि यापुढे तुम्हाला अजून बरेचसे काही ट्रेक पाहायला मिळतील. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तर आमचा हा प्रवास पुण्याहून सकाळी 7ला सुरू झाला होता. थोड्या प्रवासाच्या नंतर आम्ही येऊन पोहोचलो शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी. इथे आल्यावर आपल्याला जुन्नरकरांचे महाराजांवर असलेले प्रेम पाहायला मिळते. जुन्नरमध्ये चहा नाश्ता करून आम्ही येऊन पोहोचतो गडाच्या पायथ्याशी. गाडी पार्क करून गड चढायला सुरुवात करतो. थोड्याच वेळात गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा लागतो. गडाला टोटल 7 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाची वेगवेगळी खासियत आहे. नंतर दुसरा गणेश दरवाजा लागतो. गणेश दरवाजातून थोडं पुढं आलं की आपल्याला पीर दरवाजा, हत्ती दरवाजा आणि शिवाई दरवाजा लागतो. शिवाई दरवाजाच्या इथे आपल्याला शिवाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. यात शिवाई देवीच्या नावावरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजी असे नाव ठेवण्यात आले होते. नंतर शेवटचे 2 दरवाजे मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजातून वरती आल्यावर अंबरखाना आणि काही प्राचीन वस्तू पाहायला मिळतात. अंबरखान्यात आल्यावर आपल्याला थंड असे वातावरण जाणवते. हा अंबरखाना 3 भागात 7 उपविभागात 32 खांबांनी उभारलेला दिसून येतो. अंबरखान्याच्या बाहेर आल्यावर किल्ल्यावरती वॉशरूमची देखील सोय केलेली दिसून येते. आणि या वाटेने पुढे चालत गेले की पुढे आपल्याला जिथे महाराजांचा जन्म झाला होता ते ठिकाण लागते. आणि या वाटेवरती इथे आढळलेले पशु पक्षी यांचं चित्रीकरण केलेले दिसून येते. थोडं पुढं चालत आले की शिवकालीन पाण्याचे टाके बघायला मिळतात आणि बाजूलाच पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे. त्यानंतर पुढे लागते शिवकुंज. इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजामाता यांची मूर्ती पाहायला मिळते. शिवकुंजाच्या समोरील बाजूस आपल्याला त्या टायमिंग मधली मस्जिद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण पाहायला मिळते. हे होतं काय काहीतरी. आता आपल्या समोर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती इमारत. ही इमारत 2 मजली आहे आणि खालच्या मजल्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तिथे आपल्याला महाराजांची मूर्ती आणि पाळणा बघायला मिळतो. आणि हा आहे इमारतीचा दुसरा मजला. दिसते का? आताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्याच्या समोरच्या बाजूलाच आहे
बदामी तलाव. तलावाच्या बाजूने आपण थोडं पुढं चालत गेलं की आपल्याला कडेलोट पॉइंट बघायला मिळतो. असं सांगितलं जातं त्या काळी कोणी गुन्हा केला तर त्या गुन्हेगाराला शिक्षा म्हणून या कडेलोट पॉइंट वरून खाली फेकून दिले जायचे. आमचे सर्व काही ठिकाणे आता बघून झालेले आहेत. आता आपण एखादे सावलीचे ठिकाण बघून इथे जेवण वगैरे करून घेऊया. तर मंडळी, आपला हा संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे आणि आपण आता जेवणासाठी थांबलेलो आहे. मस्त असं आपल्याला लोकेशन पण सापडलेलं आहे आणि आपण आता जेवण करू घ्या. तुम्ही पण या जेवायला. आणि कधी वेळ भेटलाच तर आपल्या महाराजांचं जन्मभूमी म्हणजे जुन्नर आणि जुन्नरमध्ये आपला शिवनेरी किल्ला, या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. गडावरती जेवण वगैरे करून आम्ही 3 वाजता गड उतरायला सुरुवात केली. यांचं किती लांब होते आपल्याला छोटे लय मोठी. ती 300 रुपये. अयो हे पिंपरीतून घेतलं, पिंपरी मार्केट. कुठले आहेत तुम्ही? आम्ही चकलांबा गेवराचे गे. आम्ही रामपुरीचे. रामपूर म्हणजे बरेच लांब आहे तुम्ही. फायनली आमचा 2026चा पहिला ट्रेक आणि जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता असे हे शिवनेरी ठिकाण आमचे बघून झालेले. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी आणि एका नवीन प्रवासामध्ये.